Audio Jungle. मी अमोल पांडुरंग पाटील कानेगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. मी कानेगाव पंचायत समिती मधून शिंदे गटाकडनं मी निवडणूक लढवत आहे. माझ्या आत्ता मतदारसंघामध्ये कमीत कमी 7 गावे आहेत. 7 गावामध्ये मी पोहोचलेलो आहे. 7 गावामधनं मला मतदारांचा चांगला प्रतिसाद येत आहे. मी आत्तापर्यंत पूर्ण कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझ्या पूर्ण मतदाराशी चांगला संपर्क झालेला होता. त्यामुळे कानेगाव पंचायत समितीमध्ये मला निवडणूक लढवायचं एवढं काय अवघड वाटत नाही. लोकांचा जनसंपर्क, माझा स्वभाव, माझं काम करण्याची पद्धत ही लोकांना चांगल्या पद्धतीमध्ये माहीत आहे. मी प्रत्येकाच्या अडचणीला धावून गेलेलो आहे. करोना काळामध्ये मी माझ्या गावामध्ये एक असं उत्तम कार्य माझ्या हातून घडून गेलं होतं. एक जनसेवा करायची या उद्देशातून मी पूर्ण 2 वर्ष करोना काळामध्ये प्रत्येक जनतेच्या सहकार्यामध्ये होतो. त्या कार्याची पावती मला आज जनतेकडनं मिळालेली मला दिसून येत आहे. म्हणजे अडचणीत कधी कोण फोन केला, दवाखान्याचं काम आहे, कुठं सिव्हिलमध्ये मदत करायची आहे, कुठं सोलापूर सिव्हिलला असेल, धाराशिव सिव्हिलला असेल किंवा लोहारा सिव्हिलमध्ये काय मदत करायची असेल, तहसीलमध्ये काय अडचणी असतील, पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही कामं करायची असतील त्या माध्यमातून मी कामं करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची सर्व पावती मला आज जनता देत असल्यासारखं वाटत आहे. माझा विजय निश्चित मला दिसत आहे. एवढंच. मी कानेगाव पंचायत समितीतील किंवा कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे. 7 तारखेला कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि कानेगाव पंचायत समिती मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला दोन्ही धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद व अमोल पांडुरंग पाटील पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं आणि आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती.